उद्धव ठाकरे अडचणीत येणार, महायुतीचा मनसेचा प्रवेश निश्चित। आत्ताची सर्वात मोठी बातमी। लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत राज ठाकरे यांच्या मनसेचा प्रवेश निश्चित मानला जात आहे। गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुप्त भेटीने सर्वांनाच धक्का बसला आहे। 1.5 तास चाललेल्या या महत्त्वाच्या बैठकीतून मनसेचा महायुतीत प्रवेश निश्चित असल्याचे स्पष्ट दिसत आहे। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत मनसेच्या महायुतीमध्ये समावेश करण्याबरोबर जागा वाटपावरही चर्चा झाली। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत महायुतीत सामील झाल्यानंतर ठाकरेंनी 3 जागांची मागणी केली आहे। यामध्ये दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी लोकसभेच्या जागांचा समावेश आहे। त्याच भाजप मनसेला 1 जागा देण्यास तयार आहे, ज्यावर मनसे तयार नाही। राज ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत भेट घेतली। दिल्लीत राज ठाकरे यांनाही 3 जागांचा प्रस्ताव ठेवला होता। त्या संदर्भात यांनी देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरेंना भेटून त्यांच्याशी बोलण्यास सांगितले होते। गुरुवारी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड बैठक झाली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर बैठक घेतली। अधिकाऱ्यांसोबत बैठकीत राज ठाकरेंनी महाआघाडीत मनसेच्या समावेशाबाबत माहिती दिली। यावेळी राज ठाकरेंनी अधिकाऱ्यांना सांगितले की लवकरच आपण महायुतीचे एक भाग बनू, त्यानंतर आपल्याला महायुतीच्या उमेदवारांसाठी काम करावे लागेल। येत्या काही तासात महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोडी होऊ शकतात। एकीकडे महाविकास आघाडीच्या वंचितांच्या सहभागाची शक्यता धुसर झाली आहे, तर दुसरीकडे मनसेच्या महाआघाडीत सहभागी होण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे। अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।